नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त मी इंग्रजी ग्रामर रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, आज काय नाऊन फक्त करायचंय, तर हे लक्षात 100% लक्षातच ठेवा. म्हणजे इंग्रजी ग्रामर मध्ये नाऊन प्रोनाऊन ह्या दोन गोष्टी, म्हणजे ह्या ज्या दोन शब्दांच्या जाती आहेत ना, ह्या तुमच्या तोंड पाठच असल्या पाहिजेत. आज याच्यामध्ये तुम्हाला काही त्याचे जे काय तुम्हाला लक्षात ठेवायचे कायमस्वरूपी तेच तुम्हाला सांगणार आहे. बघा, नाऊन म्हणजे काय पहिलं हे लक्षात घ्या. नाऊन म्हणजे काय? नाम. ओके. आता ह्याचे किती 5 प्रकार आहेत. बघा, लिहितो इथं एक एक करून. पहिला आहे तुमचं काय? प्रॉपर नाउन. बघा, प्रॉपर नाउन. आपण आता याची माहिती पाहू. आता प्रॉपर नाउन. नाउनचे 5 प्रकार आहेत. नाउन म्हणजे काय? नाव. मराठीमध्ये म्हणजे नाव, लक्षात घ्या. नंतर प्रॉपर नाउन म्हणजे काय? की विशेष नाम. आता ह्याचं लक्षात काय तुम्हाला ठेवायचंय? एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या, देशाच्या, नदीच्या आणि पर्वताच्या किंवा वस्तूच्या नावाला जे काय तुम्ही नाव दिले, एक विशेष नाव. जसे की फॉर एक्झाम्पल बघा, इंडिया. काय? इंडिया हे काय देशाचं नाव आहे. गंगा हे काय नदीचं नाव आहे, बरोबर. नंतर काय आहे? माझं नाव. जसे की अतुल. मी एक व्यक्ती आहे, त्याचं काय नाव आहे? स्पेसिफिक अतुल. हे जेव्हा तुम्हाला दर्शवायचं त्यावेळेस काय वापरायचंय? प्रॉपर नाव. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? विशेष नामामध्ये तुम्हाला जे कुठलं विशेष नाम असेल त्याचं आद्य अक्षर हे नेहमी कॅपिटल मध्ये लिहायचंय, म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये. आणि विशेष नामापूर्वी उपपद येत नाही, लक्षात ठेवा. काय? उपपद येत नाही सहसा. काय? क्लिअर करा आहे. झालं क्लिअर? त्याच्यानंतर आहे तुमचं काय? दुसरं, द गंगा येऊ शकतं, पण द अतुल नाही ना. हा, एकमेव जर एखादी गोष्ट असेल तर त्यावेळेस तुम्ही द वापरू शकता, पण अ आणि अ इंडिया येईल का? नाही ना. त्याच्यानंतर हे काय तुमचं? कॉमन नाव. नंतरचा प्रकार आहे तुमचा काय? कॉमन नाव. बघा, प्रॉपर नाउनचं लक्षात घेतलं. बघा, कॉमन नाउन म्हणजे काय? एकाच प्रकारच्या सर्व व्यक्ती, एकाच प्रकारचे. आता आमच्यासारखे टीचर बरेच जण म्हणजे एकाच प्रकारचे आहेत ना आम्ही, टीचर आहे की नाही. व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, ठिकाणे किंवा पदार्थ यांना सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्यपणे जे नाव दिलेलं असतं, जे सगळ्यांना प्रचलित आहे, सगळ्यांना माहीत आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणणार? कॉमन नाव, म्हणजेच सामान्य नाव. आता ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, काय? पेन. नंतर आहे काय तुमचं? एग. आपण अंड्यांना काय म्हणू शकत नाही ना, दुसरीकडे गेल्यावर काय अंड्यांना काय म्हणणार आहेत का? नाही. एग. नंतर काय? टेबल. आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचे तुम्हाला? सामान्य नामांच्या एकवचनी रूपांपूर्वी, म्हणजे सामान्य नामाचं जे एकवचनी रूप असेल, जसे की आता इथं पेन आहे, तर आपण काय करणार? अ पेन, अन एग, द टेबल. म्हणजे तुम्ही उपपद वापरू शकता, पण कधी? ते जेव्हा तुमचं एकवचनी रूप असेल तर. अनेक वचन असेल तर नाही ना. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यांचा तुम्हाला वापर करणं आवश्यक आहे, पण कधी? एक वचन असताना. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रकार तुमचा, तो आहे कलेक्टिव्ह नाउन. काय? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? की समुदायवाचक नाम किंवा समुच्चयबोधक नाम. आता ह्याच्यामध्ये काय? की आता इथं लोक आहेत, लोक यांचा काय ग्रुप आहे, त्याला आपण काय म्हणतो? क्राऊड. काय? क्राऊड. लोकांचा समुदाय, त्याला काय म्हणणार आपण? क्राऊड. तो क्राऊड काय? एकच आहे. आता
एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाच्या एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्याला आपण काय म्हणणार, कलेक्टिव्ह नाउन. जसं की बघा, आता इथं काय बरेच लोक आहेत, त्याला काय म्हणलं आपण, क्राऊड, म्हणजे लोकांचा समुदाय. पण तो एकच समुदाय आहे, लक्षात घ्या. काय, लोकांचा काय, एकच समुदाय आहे. त्याच्यानंतर बघा काय, समुदाय नाम हे एकवचनीच वापरतात. बघा इथं बरीच लोक आहेत, पण ह्याला आपण काय म्हणणार, क्राऊड, म्हणजे हे एकवचनीच आहे, लक्षात घ्या. त्यावेळी संपूर्ण समुदाय त्याचा असा अर्थ होतो. म्हणजे हे क्राऊड मध्ये काय, की संपूर्ण समुदाय म्हणून त्याचा असा अर्थ होतो. एकवचनी नामाच्या पूर्वी उपपद येणार. आता ह्यावेळेस त्याचं एकवचनी रूप असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, त्याच्यापूर्वी तुम्हाला उपपद वापरायचंय. ओके. आता ह्याच्यानंतर काय आहे, तुम्हाला ह्यात लक्षात काय ठेवायचंय, की हे जे सगळे समान लोक आहेत, लोक, त्याचा एकच ग्रुप आहे. काय, एकच. त्याला आपण असं क्राऊड म्हणणार, असं बरंच आहे. टीम आहे, नंतर तुमचं लाईफ स्टॉक आहे, नंतर अजून कॅटल आहे. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं मटेरियल नाव. बघा, मटेरियल नाव लक्षात घ्या. मटेरियल नाव म्हणजे काय, पदार्थवाचक नाव. हे लक्षात घ्यायचे. काय, पदार्थवाचक नाव ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनवले जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येच्या स्वरूपात, बघ हे महत्वाचं इथं लक्षात काय ठेवायचंय, मटेरियल नाउन मध्ये जे कुठले पदार्थ असतील त्यांना आपण संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही. जसे की बघा 1 2 3 4 असं आपण संख्येच्या स्वरूपात त्याला मोजू शकत नाही. आलं लक्षात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पदार्थवाचक नावापूर्वी अ किंवा ॲ ही उपपदे वापरत नाही. आता पदार्थवाचक, जसे की बघा आता मिल्क घेतलं आपण फॉर एक्झाम्पल. आता मिल्कला आपण अ मिल्क म्हणू शकतो का, किंवा ॲन मिल्क? नाही. ह्याच्यामध्ये द येतं, परंतु द हे उपपद कधी कधी येतं. काय, कधी कधी येतं या नामांच्या एकवचनी रूपापूर्वी. आता ही जी नामं आहेत, ह्या एकवचनी रूपांपूर्वी तुम्ही सम, मोर, इन, हे असे शब्द तुम्ही, म्हणजे परिमाणवाचक शब्द तुम्ही वापरू शकता. कशात, मटेरियल नाउन मध्ये. आता पाचवं आहे काय, त्याचं खूप छान आहे, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, भाववाचक नाम. काय, भाववाचक नाम. आता ह्याच्यामध्ये काय, की ज्या गोष्टींना, म्हणजे ज्याला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो. बघा, कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या, वृत्तीच्या, गुणांच्या, भावनेच्या, कल्पनेच्या, क्रियेच्या किंवा विचार पद्धतीच्या नावास आपण काय म्हणणार, भाववाचक नाव. म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता याचे 3 गट आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, 3 गट आहे. पहिला गट आहे तुमचा काय, गुणदर्शक. गुणदर्शकला इंग्लिशमध्ये क्वालिटी म्हणतात. दुसरा आहे स्थितीदर्शक, म्हणजे स्टेट. आणि तिसरा आहे कृतीदर्शक, म्हणजेच ऍक्शन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. या नामापूर्वी सहसा कोणतेही उपपद वापरत नाही, हे लक्षात ठेवा. बघा, नाऊन पक्का करायचे तर तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागणार. ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.